हसणं होईल सोपं, जीवन होईल खास. पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार. पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार. डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25. वाळव्यात 25 फेब्रुवारीला हुतात्मा दिन निमित्त जाहीर सभा. ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक संपत मोरे करणार मार्गदर्शन. हुतात्मा किसन आहिर यांच्या 80व्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी वाळवा येथे भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह, शेतमजूर, शेतकरी, कष्टकरी संघटना तसेच हुतात्मा किसन आहिर आणि हुतात्मा नानक सिंग स्मारक समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून सभेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुण्यातील ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्राध्यापक संपत मोरे उपस्थित राहणार आहेत. हुतात्मा किसन आहिर आणि हुतात्मा नानक सिंग हे 1942च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सोनवडीच्या जंगलात इंग्रजांशी लढताना 25 फेब्रुवारी रोजी हुतात्मा झाले होते. त्यांच्या या बलिदानाच्या स्मृती जागवण्यासाठी आदरणीय नागनाथ अण्णा यांनी 1947 सालापासून हा हुतात्मा दिन साजरा करण्याची परंपरा सुरू केली. या दिवशी शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवर तसेच पुरोगामी विचारांच्या अनुषंगाने सखोल चर्चा केली जाते. हीच परंपरा नागनाथ अण्णांच्या पश्चात वैभव नायकवडी समर्थपणे पुढे चालवत आहेत. या दिनाचे औचित्य साधून सकाळी 7:30 वाजता हुतात्मा संकुलाच्या वतीनं वाळवा गावातून भव्य फेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 9:30 वाजता पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी स्मारक सभागृहात मुख्य जाहीर सभा संपन्न होईल. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व शेतकरी, कामगार आणि शेतमजुरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्मारक समितीचे अध्यक्ष व हुतात्मा संकुलाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. हुतात्मा किसन आहिर आणि हुतात्मा नानक सिंग, पद्मभूषण नागनाथ अण्णांचे सहकारी यांनी 1942 साली भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिश पोलिसांच्या विरोधात लढत असताना मंदूर आणि सोनवडेच्या मध्ये जो संघर्ष झाला त्या ठिकाणी ते धारातीर्थी पडले. त्यांची स्मृती सातत्यानं तेवत ठेवण्यासाठी आजच्या तरुण पिढीपुढं त्यांनी देशासाठी दिलेलं बलिदान हे आदर्श ठेवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलाय. सातत्यानं हा स्मृती दिन हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहानं साजरा केलेला आहे. यावर्षी सुद्धा 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता हा कार्यक्रम हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या वतीनं आयोजित केलेला आहे. मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी हजर राहावं आणि हुतात्म्याच्या प्रती असणारं कर्तव्य आपलं पार पाडावं असं आपल्याला मी आवाहन करतो.